नमस्कार सर्वांना. आपण 4.4 अनबीटेबल सुपर मॉम मॅरी कॉम हा धडा बघणार आहे आज. इथून हा धडा सुरू होतो. मॅरी कॉमबद्दल तुम्हाला काय कल्पना असेल? प्रसिद्ध नाव आहे. बॉक्सर येतात. बॉक्सर माहिती आहे ना तुम्हाला? त्यांच्याबद्दल माहिती आहे. माहिती म्हणजे त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता, एक मुलाखत. ती मुलाखत त्यांनी सांगितलेली आहे धड्यामध्ये. तर धड्याचं नाव काय आहे? अनबिटेबल सुपर कॉम मेरी कॉम. म्हणजे मेरी कॉम हे एक अजिंक्य सुपर मॉम आहे, असं त्याचा अर्थ आहे. बघूया धडा. देअर हॅड टू बी वन सक्सेसफुल स्टोरी इफ इंडियन्स वर टू सर्वाइव्ह इन स्पोर्ट्स अँड वी हॅव दॅट स्टोरी नाव. Enough has been said about this warrior who conquered the world. This warrior is none other than Mary Magte Com, the conqueror and the comrade. Survive in sports, and we have that story now. Enough has been said about this great warrior who conquered the world. This warrior is none other than Mary Magte Com, the conqueror and the comrade. She is named as a 5 times world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championship. त्यांनी माहिती दिलेली आहे. ते म्हणतात, भारतीय क्रीडा क्षेत्र जे आहेत टिकून राहायचे असेल, नाव कमवायचे असेल, तर तुमच्या पाठीशी एक अशी गाथा म्हणजे यशोगाथा असली तरच शक्य असते. अशी ही एक यशोगाथा म्हणजे सक्सेसची स्टोरी, सक्सेसची गाथा इथं घडलेली आहे. पूर्ण जग जिंकणाऱ्या आणि जे महान लढवय्ये आहेत त्यांच्याविषयी आपण बरेचसे बोलून झालेलं आहे. आता ह्या धड्यामध्ये ही जी लढवय्यी आहे ती दुसरी कोण नसून तर ती म्हणजे तिचं नाव आहे काय, मॅरी कॉम. म्हणजे कॉम्रेड मॅंगती मॅरी कॉम असं तिचं नाव आहे. 5 वेळा जागतिक वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन. बॉक्सिंग म्हणजे ही जर जे स्पोर्ट्स आहे ती कोणत्या क्षेत्रात आहे? स्पोर्ट्सच्या बॉक्सिंगमध्ये आहे. ती बॉक्सिंग चॅम्पियन आहे. ती म्हणजे मुष्टियुद्ध. तर तिथं जागतिक 5 वेळा अजिंक्यपद आहे तिच्याकडं आणि 6 जागतिक स्पर्धेपैकी प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकणारी ती एकमेव बॉक्सर आहे. अशी एवढी मोठी कामगिरी त्यासाठी ती ओळखली जाते. In 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kg flyweight category of boxing. ते सांगतात पुढं, 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्याच्यामध्ये हे जे मुष्टियुद्ध आहे म्हणजे बॉक्सिंग स्पर्धा जी आहे त्यात पात्रता मिळवलेली ही पहिली भारतीय महिला ठरली. आणि तिनं तिथं 51 kgचं जो ग्रुप आहे, वजनाचं जे ग्रुप, त्याच्यामध्ये फ्लायवेट प्रकारमध्ये तिने पदक जिंकलेले आहे. कोणचं? ब्रॉन्झ मेडल ऑलिम्पिक्समध्ये 51 किलो वजनाच्या फ्लायवेट प्रकारामध्ये. पुढं बघा. कॉम वॉज बॉर्न इन कॅंगेटी विलेज. तिथं बघा इज स्पेलिंग ॲक्च्युली तिथं इन पाहिजे ना, दिसतंय का? कॉम वॉज बॉर्न इज लिहिलं ना, इन पाहिजे तिथं, प्रिंटिंग मिस्टेक असावा. कॉम वॉज बॉर्न इन कॅंगथी विलेज, मोरँग लॅमखाय इन चुरॅचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रुरल मणिपूर. आता हे मणिपूर साईडचे सगळे नावं आहेत. इन ईस्टर्न इंडिया. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. हर पॅरेंट्स मॅंगटे कोनपा कॉम अँड मॅंगटे आखाम कॉम
were tenant farmers who worked in jhum fields. Com grew up in humble surroundings, helping her parents with farm related chores, going to school and learning athletics initially and later boxing simultaneously. Her father was a keen wrestler in his younger age. म्हणजे तिच्याबद्दल माहिती सांगतात अजून ते की ईस्टर्न इंडिया म्हणजे पूर्व भारतातील जे मणिपूर ठिकाण आहे, मणिपूरमध्ये मोईरंग, लखमाई, चुराचंदपूर ही तालुका आहे, त्या तालुक्यामधली आहे ही. आणि त्याच्यामध्ये कांगथेई नावाचं एक खेडं आहे, गाव आहे, दुर्गम खेड आहे. त्यात एका गरीब कुटुंबात मॅरी कॉमचा जन्म झाला. तिचे आईवडील जे आहे त्यांची नावं दिलेत बघा. मांगती टोनपा कोम, मांगती टोनपा कोम आणि मांगती आखाम कोम झूम. झूम शेतामध्ये ते शेतकरी म्हणजे खंडकरी म्हणून ते काम करत होते. छान आहे ना नावं, बघा ना आईवडिलांची नावं. मांगती टोनपा कोम आणि मांगती आखाम कोम झूम. झूम तर तुम्हाला माहिती आहे, फेमस आहे झूम. तर ठीक आहे, ते शेतकरी होते आणि ते शेतामध्ये काम करायचे, म्हणजे गरीब कुटुंब आहे. कोम जे आहेत ते अतिशय सामान्य वातावरणात वाढलेली मुलगी ती. पुढं सांगितलेलं त्यांनी, ती त्यांना वडिलांना कुटुंबाला मदत करायची शेतीच्या कामात देखील. सुरुवातीला ते सांगतात बघा, आपण पुढं बघू. अजून त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, सुरुवातीला ती ॲथलेटिक्स शिकत होती आणि नंतर ती म्हणजे तिने बॉक्सिंगही शिकली. तिचे आईवडील आईवडील नाही, वडील, तिचे वडील जे आहेत ते स्वतः एक कुस्तीपटू होते, ब्रेस्लर होते त्यांच्या यंग एजमध्ये, म्हणजे लहानपणी. वडिलांबद्दल माहिती सांगितलेली आहे. अजून पुढं बघू. She had an eager interest in athletics since childhood, and success of Dinko Singh, a fellow Manipuri, returned from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal. Com recollects, had inspired many youngsters in Manipur to try boxing, and she too thought of giving it a try. तर ते सांगतात की तिला लहानपणापासूनच ॲथलेटिक्स म्हणजे काय, रनिंगचा खेळ आहे. रनिंग म्हणजे ॲथलेटिक्समध्ये तिला खूप इंटरेस्ट होता, रस होता. आणि मणिपुरीमध्ये एक बॉक्सर आहे, त्याचं नाव दिलं बघा डिंको सिंग. तर ते डिंको सिंग जे आहेत बॉक्सर आहेत, सहकारी. 1998 म्हणजे 1998 साली काय ते दिलेलं नाव, बँकॉकमधील आशियाई क्रीडा स्पर्धा आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल म्हणजे सुवर्णपदक जिंकून आलं होतं त्यांनी. म्हणजे त्यांच्या मणिपूर, आता हा दुर्गम भाग आहे सगळा त्यांच्या खेड्यात तिकडं, तर तिकडं त्यांच्या इथं फेमस डिंको सिंग जे आहेत 98 साली गोल्ड मेडल जिंकलं त्यांनी. आणि आपण बॉक्सिंगच्या रिंगणात का उतरू नये असं तिला देखील वाटू लागले. बरोबर ना, इंटरेस्ट वाढू लागला. नंतर कोम जे आहेत ते सांगतात की तरुणांमध्ये म्हणजे हे मोठं यश त्यांच्या इथल्या मणिपूर मधील डिंको सिंग यांनी जे प्राप्त केलेलं आहे, त्याच्यामुळं हे तरुण जे आहे तिथले बॉक्सिंग शिकण्याची त्यांना प्रेरणा त्यातून मिळत गेली. आणि मग तिने देखील ठरवलं की आपण का ट्राय करू नये, आपण देखील का बॉक्सर बनू शकत नाही, आपण देखील बॉक्सर बनू. पुढं मॅरी कॉम's career started in 2000 after her victory in Manipur State Women Boxing Championship
and regional championship in West Bengal. In 2001, she started competing at international level. She was only 18 years old when she made her international debut at the first IBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in 48 kg weight category. ते सांगतात पुढं 2000 साली मध्ये मणिपूर राज्य जे आहे तर तिथं पहिलं महिला बॉक्सिंग स्पर्धा जी आहे त्याच्यामध्ये मेरी कॉमने यश मिळवलं आणि त्यानंतर मग पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय त्यांनी विजेतेपद मिळवलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मेरी कॉमनी त्यांचं ॲक्च्युली करिअर तिथून सुरुवात झालं. 2001मध्ये ते सांगतात की जागतिक स्तरावर स्पर्धा त्यांनी ॲक्च्युली तिथं सुरू केलं. जागतिक स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये पार्ट घेणे 2001 साली. आणि जेव्हा त्यांचं वय 18 होतं त्यावेळेस आयबा म्हणजे अमेरिकेतील पहिल्या आयबा महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 48 किलो वजन गटामध्ये त्यांनी एंट्री केली म्हणजे पदार्पण केलं आणि तिथं सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक त्यांनी पटकावलं. पुढं Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. She is a legend for sure and an ideal for all the sports women to look up to. तिथं मात्र त्यांना सिल्वर मेडल भेटलं म्हणजे गोल्ड नाही भेटलं, सिल्वर मेडल भेटलं. तुम्हाला माहिती आहे ना 3 मेडल्स असतात, 3 पदक, सुवर्णपदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक म्हणजे गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल. तर तिला कोणतं भेटलं? सिल्वर मेडल तिने पटकावलं. तर गोल्ड मेडल न भेटल्याबद्दल म्हणजे सुवर्णपदक न जिंकू शकल्याबद्दल तिने संपूर्ण देशाची माफी मागितली. ज्या प्रकारे तिने माफी मागितली त्यातून तिचा मोठेपणा दिसून येतो. ते दिले ना बघा, हर ग्रेटनेस इज रिएनफोर्स्ड बाय द वे शी अपोलोजाइज म्हणजे माफी मागणे, नेशन म्हणजे राष्ट्र, देश. ती खचितच एक अलौकिक व्यक्ती आणि सर्व महिला क्रीडापटूंसाठी एक आदर्श आहे. शी इज अ लेजंड. ठीक आहे, आदर्श ती महिला खेळाडू आहे, तिच्याकडे ते पाहायला लागले सगळे. तर ही तिची माहिती आहे मेरी कॉम यांची. आता पुढं जे आहे इंटरव्ह्यू आहे. ॲन इंटरव्ह्यू एक मुलाखत. इन अन एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट्स कीडा करस्पॉन्डंट तरुका श्रीवास्तव, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. म्हणजे ही मुलाखत जी आहे स्पोर्ट्स क्रीडाची जी बातमीदार आहे, तर काय नाव दिलं, तारुका श्रीवास्तव यांनी ती मुलाखत, त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे जेव्हा त्यांनी म्हणजे मेरी कॉम यांनी कांस्य पदक जिंकलेलं होतं, विजेता मेरी कॉमने. आणि मेरी कॉमच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी विचारलं की त्यांची तयारी कशी झाली होती आणि हे जे यश त्यांना मिळालेलं आहे त्यांना कसं वाटतं, त्यांच्या आनंदाविषयी त्यांनी काय सांगितलेलं आहे, ते सगळं ह्या मुलाखतीत आहे. लाल अक्षरामध्ये जे तुम्हाला दिसन ते म्हणजे मुलाखतकार. मुलाखतकार म्हणजे इंटरव्ह्युअर, म्हणजे जे इंटरव्ह्यू घेतात. आणि जो निळं अक्षर आहे ठीक आहे ते मेरी कॉमचं आहे. तर इंटरव्ह्यूअर विचारतात, फर्स्ट यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. म्हणजे ते म्हणतात सर्वप्रथम ते म्हणतात म्हणजे पहिला प्रश्न विचारतात की सर्वप्रथम भारतासाठी तुम्ही ऑलिम्पिक पदक जे आहे ते जिंकणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला बॉक्सर आहात, या भावनेने तुम्ही अजूनही संघ झालाय का, म्हणजे भारावून गेला आहात का. तर मेरी कॉम म्हणतात, आय एम रिअली हॅपी
with my achievement, and yes, it is yet to sink in. I am just so exhilarated. मग ते म्हणतात, ह्या यशामुळे खरंच मला खूप आनंद झाला आहे आणि हो, मी आजही खूप भारावलेली आहे, खूप खुश आहे, आनंदी आहे. पुढचा प्रश्न विचारतात, you are the only female representative from India in boxing. Did that put additional pressure on you? ते म्हणतात, भारताकडून बॉक्सिंगसाठी महिलामधून एकमेव महिला प्रतिनिधी तुम्ही आहात, त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला जास्त जबाबदारी जाणवली का नाही, म्हणजे प्रेशर आला होता का काय, असं विचारले. तर मॅरी कॉम म्हणतात, नो, नॉट ॲट ऑल. आय वॉज प्रिटी कॉन्फिडेंट अबाउट माय सेल्फ. आय न्यू. नाही, तसं काही नाही म्हणतात ते, अजिबात नाही, मला स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. पुढं विचारतात, इंटरव्ह्यूअर, युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू इन ऑलिम्पिक्स. हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स? महत्त्वाचा प्रश्न विचारला त्यांनी की तुमचे जे प्रशिक्षक आहेत, म्हणजे तुमचे कोच जे आहेत, त्यांचं नाव आहे काय, चार्ल्स ॲटकिन्सन. ह्यांना मॅरी कॉमबरोबर, म्हणजे त्यांच्याबरोबर ऑलिम्पिकमध्ये येण्याची परवानगी दिली नव्हती. तर ह्याच्यावर काय परिणाम झाला का, म्हणजे ह्या तुमच्या तयारीवर ह्याचा काय परिणाम झाला ना का, म्हणजे कोचलाच परवानगी दिली नव्हती येण्याची. तर मॅरी कॉम उत्तर देतात, वेल, आय डिड मिस हिम, बट थँकफुली वी ऑलरेडी हॅड डन अ होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. ती म्हणली, हो, तशी ॲक्च्युली ते त्यांची कमतरता तिथं भासलीच. बरोबर आहे ना, कोच नेहमी असतात. मॅच संपेल काय, पूर्ण तयारी वगैरे करून घेण्याचं काम कोचचं असतं. सपोर्टसाठी देखील कोच असतात आणि कोचलाच परवानगी नव्हती, तरी देखील ती काय म्हणते की हो, त्यांची कमतरता मला भासली, पण आम्ही चांगली तयारी केली होती, पूर्वतयारी, आणि त्यामुळे मी पूर्णपणे तयार होते. पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पॅड with the male boxers of Indian contingent. Who was your favorite sparring partner? तर ते म्हणतात, ऑलिम्पिकमध्ये त्याची तयारीच्या काळात भारतीय पुरुष बॉक्सर जे आहेत त्यांना तुम्ही बरेचसे म्हणजे हे केले, त्यांच्याबरोबर खूप बॉक्सिंग केली, प्रॅक्टिस केली. तुमचा आवडता स्पॅरिंग पार्टनर म्हणजे तुमचा आवडता सहकारी कोण होता? तर मॅरी कॉम म्हणतात, लाप्स. Well, I trained hard in Pune and the male boxers were kind enough to practice with me whenever I required them. To name a favorite would be unfair. तर ते हसून सांगतात, हो, मी पुण्यामध्ये बरीच मेहनत घेतली आणि पुरुष बॉक्सर्स जे आहेत सहकारी त्यांचे पण मी आभारी आहे, कारण त्यांनी मला जेव्हा आवश्यकता असली त्यावेळेस माझ्याबरोबर त्यांनी तयारी दाखवली, म्हणजे प्रॅक्टिस केली. त्यामुळे एका कोणाचं नाव घेणं म्हणजे योग्य ठरणार नाही. पुढं विचारला प्रश्न, यू वर कोटेड सेईंग ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर, अ काउंटर पंचर, बट ऑल्दो शी कॅरीड पॉवर शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल. आय वॉज स्कोरिंग बट जजेस वर नॉट प्रेसिंग द बटन्स. डू यू थिंक डॉजी जजिंग वॉज अ पार्ट ऑफ द रिझन फॉर युअर लॉस इन सेमीफायनल? मग मुलाखतकार जे आहेत, इंटरव्ह्यू घेणार, ते म्हणतात की तुम्ही सेमीफायनलमध्ये जागा करू शकला नाही. ते म्हणतात, आणि असं देखील म्हटलं की ॲडम फार हुशार होती. मी ॲडम नावाची एक बॉक्सर आहे प्रतिस्पर्धी सेमीफायनलमध्ये त्यांच्याबरोबर. ॲडम ही फार हुशार होती, प्रतिहार करणारी होती, म्हणजे प्रतिप्रहार करणारी, म्हणजे काउंटर पंचर होती. पण जरी शक्ती असली तरी तिच्याकडं टॅक्टिक्स नव्हत्या, म्हणजे रणनीती नव्हती. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये आपण, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हे बघा, आमच्या इथे विमानांचा आवाज येतोय, काय ऐकू तुम्हाला आता? विमानांची खूप प्रॅक्टिस सुरू आहे बाबा, 2-3 दिवस झाले. येतो ना आवाज तुम्हाला? अहो माझा नाही, माझा तर येतोच तुम्हाला, विमानांचा आवाज म्हणतो मी आता.
जोरात यावंस. ठीक आहे. तर मी गुण मिळवत होते, पण तरीही परीक्षक बटणे दाबत नव्हते. उपांत्य फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये त्या हरल्या होत्या. त्या हरण्यास पक्षपाती निर्णयाचा वाटा आहे का, असं तुम्हाला वाटते का? म्हणजे तिथं काय पार्शियलिटी झाली होती का? कारण जज जो आहे ती जिंकत होती, ती पॉईंट्स मिळत होती, पण ते बटन दाबत नव्हता. ते बटन दाबावं लागतं ना तिथं. तुम्ही बघितलं असेल बॉक्सिंगच्या खेळामध्येच नाही, बघा तुम्ही पिक्चरमध्ये पण बघितलं असेल बघा, जिथं बॉक्सिंग वगैरे या गोष्टी होतात. जिंकला की तुम्ही ते बटन दाबतात. बटन दाबलं की खेळ स्टॉप होतो आणि परत ते चालू होतो. जोरात आवाज आहे. चला विमानो पळा. तर ते म्हणतात की तिथं डॉजी जजिंग झाली का, म्हणजे तिथं पक्षपाती काय झाली का, की ज्याच्यामुळे ॲक्च्युली तुम्ही जिंकला नाही. वास्तविक मॅरी कॉम ह्या जे आहेत त्यांना पॉईंट्स मिळत होते सेमीफायनलमध्ये, म्हणजे जिंकू शकल्या असत्या, मात्र तिथं जज जे आहेत त्यांचं काम आहे ते बटन दाबायचं, ते दाबत नव्हते. तर काय हे कारण आहे का तुमचा जे लॉस झाला आहे सेमीफायनलमध्ये? तर मेरी कॉम म्हणतात, येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. ते म्हणतात, हो, काही निर्णय दुर्दैवी होते आणि माझ्यासाठी फायदेशीर नव्हते असं मला वाटलं. तर डॉजी जजिंग्स होतात, लक्षात ठेवा. क्रिकेटमध्ये पण बघा, आता लेटेस्ट एक बातमी आली होती, अंपायरचं नाव मला लक्षात नाही आहे, तेंडुलकर होता बघा, कुठली मॅच होती ते पण लक्षात नाही मला. एक बातमी होती फक्त की तेंडुलकर ॲक्च्युली आऊट नव्हते, पण त्यांना आऊट देण्यात आलं होतं. आणि मग कितीतरी वर्षांनी आत्ता या करोना टाईममध्येच मला वाटते मागच्या महिन्यात का 1-2 महिन्यापूर्वी एक बातमी आली होती, ते अंपायरनी मान्य केलं होतं की हो, माझा डिसिजन चुकला होता, सचिन तेंडुलकर आऊट नव्हता. म्हणजे असे काही डिसिजन्स असतात, आपण त्याला डॉजी म्हणायलाच पाहिजे असं नाही आहे, चुकून देखील डिसिजन्स होतात. माणूस आहे, त्यांच्याकडून चुका होऊ शकतात, आलं लक्षात. पण डॉजी जजिंग देखील होतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. India managed just 6 medals in 2012 Olympics. Even though we are a nation of 1.3 billion people, where do you think a change is required to? मेरी कॉम जे आहेत नंतर त्याचं उत्तर देतात, आय थिंक मोर अँड मोर पीपल शूड टेक अप स्पोर्ट्स ॲज अ फुल टाईम करियर इफ यू वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स. More corporates should come in and sponsor players so that the players don't have any financial pressure and can just focus on their games. मग ते सांगतात, त्यांना प्रश्न काय विचारलेला आहे की एवढी लोकसंख्या आहे, आपला देश आहे, 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये फक्त 6च आपण पदके मिळवली. तर आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही जी पदके मिळवून देण्याची जी क्षमता आहे ती कमी नाही वाटत का तुम्हाला? आणि तुम्हाला असं गरजेचं वाटत नाही का की बदल व्हायला पाहिजे? तर मेरी कॉम म्हणतात, हो बरोबर आहे, आपल्याला आणखी गोल्ड मेडल्स मिळायला पाहिजे. तर त्याबद्दल काय, अधिकाधिक लोकांना हा खेळ जो आहे, हा खेळ फुल टाईम म्हणून, म्हणजे पूर्ण वेळ म्हणून एक क्षेत्र निवडायला पाहिजे. म्हणजे असं पूर्ण वेळ, जसं बघा लोक सकाळी कामाला तर संध्याकाळी घरी येतात, विद्यार्थी शाळेत जातात, 7 तास शिकतात, पूर्ण वेळ याला म्हणतात. तसं एखाद्याने करिअर निवडलं खेळासाठी तर ते पूर्ण वेळ पाहिजे, म्हणजे पूर्ण दिवसभर ते, मग त्या प्रॅक्टिस येते, त्या सगळ्या गोष्टी येतात, आराम येतो, त्यांचा आहार येतो, सगळ्या गोष्टी त्यात समाविष्ट होतात. तर ती म्हणते की अधिकाधिक लोकांनी हा खेळ पूर्ण वेळ क्षेत्र म्हणून निवडायला हवं आणि अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी खेळाडूंना स्पॉन्सर करायला पाहिजे. आता ह्या लेवलचे जेव्हा तुम्ही जाता ऑलिम्पिक्स किंवा मोठे जे स्पर्धा आहेत त्या लेवलला तुम्ही खेळता, तर
खूप खर्च देखील असतो खूप. तर कधी कधी प्लेयर्स चांगले असतात परंतु पैसे नसतात त्यांच्याकडं. कळलं का? इंडियामध्ये तर खूप आहेत, इंडियामध्ये तर खूप टॅलेंट आहे. परंतु पैसा देखील तेवढा लागतो. पैसा म्हणजे फक्त त्या खेळासंबंधित जे म्हणजे ते जे पॅरामीटर्स आहेत तेवढेच नाही आहे, तर त्या खेळाडूची निगा निगा म्हणजे त्याचं जे आहार आहे, आहार देखील वेगळा असतो त्याचा. ते सगळ्या गोष्टीचा खर्च जरा जास्त असतो. तर ते म्हणतात कॉर्पोरेट्स कंपनी ज्या आहेत त्यांनी स्पॉन्सर करायला पाहिजे. जेणेकरून काय होईल, खेळाडूवर आर्थिक दडपण येणार नाही, फायनान्शियल प्रेशर त्याच्यावर येणार नाही आणि तो काय होईल मग तो फोकस होईल, त्याचं लक्ष केंद्रित करू शकतो तो त्या खेळावर. पुढचा प्रश्न विचारला आहे त्यांना, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड ऑलिम्पिक्स? तुम्हाला असं वाटते का की बॉक्सिंगमधील जो इंटरेस्ट आहे, रुची आहे, ती ऑलिम्पिक्सच्या पलीकडे जाऊ शकेल? तर मेरी कॉम म्हणतात, येस, आय एम शुअर दॅट इन फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमॉंग एव्हरी वन इन इंडिया ऑल द इयर अराउंड. हो, मला असं खात्री आहे की काही वर्षात भारतात बॉक्सिंग खूप लोकप्रिय होईल आणि वर्षभर खेळला जाईल. ठीक आहे, आपण आज एवढा धडा घेऊ मुलांनो. बाकीचा पार्ट, उरलेला जो पार्ट आहे तो आपण पुढच्या तासामध्ये कव्हर करू. ठीक आहे.